नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण खानदेश स्पेशल मसाल्याच्या पातोड्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी खोबरे किसून घेतलेले आहे, 4 कांदे किसलेले, 1 टेबलस्पून बडीशेप, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 टेबलस्पून खसखस, हिंग, थोडी कोथिंबीर, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून जिरे, हळद. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर त्यात आपण किसून घेतलेला कांदा टाकणार आहोत. आता हा कांदा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता की आपल्या कांद्याला चांगल्या प्रकारे लालसर रंग आला आहे. तर आपण हा कांदा कढईतून काढून घेऊ व कढईत पुन्हा तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण किसून घेतलेले खोबरे टाकून घेऊ. आपले खोबरे चांगल्या प्रकारे लालसर झाल्यानंतर आपण हे खोबरे काढून घेऊ व त्याच तेलामध्ये ते हिंग, बडीशेप, जिरे, खसखस. आता हे सर्व चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपण त्यात 1 टीस्पून हळद, व तळून घेतलेला कांदा व खोबरे टाकून घेऊ. व आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. त्यात 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गरम मसाला व चवीपुरते मीठ टाकून घेऊ. त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. येथे मी 3 वाटी बेसन पीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ व हिंग घेतला आहे. गॅसवर 4 ग्लास गरम पाणी ठेवले आहे. त्यात आपण मीठ, हिंग, 1 टीस्पून हळद व 1 टेबलस्पून लाल तिखट टाकून घेऊ. हे पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर त्यात आपण बेसन पीठ थोडे थोडे करून टाकून घेऊ. हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करायचे, जेणेकरून त्यात गाठी निर्माण होणार नाही. आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून शिजवून घेऊ. आता आपण यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ व हे पीठ चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. हे पीठ आपण हातात घेतल्यानंतर आपल्या हाताला चिटकले नाही तर समजायचे की आपले पीठ चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता आपले पीठ चांगल्या प्रकारे शिजले आहे. येथे मी पोळपाट व लाटण्याला तेल लावून घेतले आहे. आता आपण तयार करून घेतलेले पीठ लाटून घेऊ.
आता चांगल्या प्रकारे बारीक लाटून घेतली आहे. तर आपण तयार करून घेतलेला मसाला त्यावर टाकून घेऊ. हा मसाला आपण त्या पोळीच्या चारी बाजूंना लावून घेऊ. चारी बाजूंना मसाला लावून झाल्यानंतर आता आपण याच्या वड्या करून घेऊ. आता आपण याचा अशा प्रकारे रोल करून घेऊ. आता चाकूच्या मदतीने आपण याला कापून घेऊ. आता आपल्या वड्या तयार आहेत. खाद्य स्पेशल मसाल्याच्या पातोळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.